अमक्या तमक्याच्या पुरीला पाहुणं बघा यायचं होतं ना ग. काय झालं कुणास ठाव. बरं ऐक, त्या वासराला थोडं पाणी पाच, ती शेळी सावलीत बांध आणि त्या पिलाच्या कोंबडी उद्या ठेव. कावळ्याला लय उताडा आलाय, एक पण पिलू ठेवा ना. आणि मला वाईस तांबर पाणी आण. राम कृष्ण हरी एवढं सगळं म्हणायचं. ह्याला बरं आहे का, ह्याला पोरगी बघायची, त्याला बघायचं, आणि शेवट काय म्हणायचं. शेवट आता असा परमार्थ केल्यावर किती जन्मात देव भेटेलो डोळ्याला आली. त्यामध्ये ते काका आणि त्यांचा पप्या सुद्धा होता. तेव्हा ते काका त्यांच्या पप्याला म्हणले, काय पप्या, रात्री महाराजांनी कस काय कीर्तन सांगितलं. पप्या कसं करतोय. तेव्हा ते म्हणले, तुला जमल का. म्हणजे नाही काय पण बोलता. तेव्हा ते काका त्यांच्या पप्पूला म्हणले, करतू का लग्न महाराजाबर करतू. पप्या कसं करतोय, नका असं करून तो आपल्या वडिलांमागे लपून बसला. तेव्हा ते काका म्हणले, अरे जा, कीर्तन शिकविल की तुला. परमार्थ हा फक्त माळकर यांच्याच पुरता मर्यादित आहे का. नाही, कारण आपण आपल्या आजूबाजूला, आपल्या नातेवाईकात आसपास बघतो, काही काही मंडळी माळकरी नसतात पण परमार्थिक असतात. काही मंडळी माळकरी असतात पण परमार्थिक. उदाहरण देऊ का, स्वतः अनुभवले म्हणून सांगते. संपूर्ण घरदार माळकरी पण घरात जाऊन जर फ्रीज उघडला तर सगळ्यात आधी ह्याचं दर्शन होतं. कळते ना मी काय म्हणते. नियम सांगतात, त्याचं नाव सुद्धा कीर्तनात घेऊ नये. आता असल्या परमार्थाला काय करायचं माय बाप. परमार्थिक कोणाला म्हणायचं, वाक्य ऐका. परमार्थिक कोणाला म्हणायचं, ज्याचं अंतकरण शुद्ध तो परमार्थिक, ज्याचे विचार शुद्ध तो परमार्थिक, ज्याचं आचरण शुद्ध तो परमार्थिक, जो सदा नम्रतेने वागतो तो परमार्थिक, ज्याला दुसऱ्याचं देणं बुडवण्याची अजिबात इच्छा होत नाही तो परमार्थिक, जो दुसऱ्याचे दुःख पाहून दुःखी होतो तो परमार्थिक, ज्याला दुसऱ्याला थोडं सुद्धा दुःख देण्याची इच्छा होत नाही तो परमार्थिक. मग अजून एक परमार्थाची खास व्याख्या काय. परमार्थामध्ये आत्मज्ञान, आत्मसुख, आत्मशांती, आत्मधन हे सर्व काही त्या भगवंताच्या नावानं प्राप्त होतं. आणि असं हे नाम आपल्याला जर कुठे मिळत असेल तर नामदेव महाराज फार गोड सांगतात. सद्गुरु वाचोनी नाम नाही हाता, सद्गुरु वाचोनी नाम नाही हाता, सद्गुरु वाचोनी नाम नाही हाता, सद्गुरु वाचोनी हाता. आय साधनी साधिता, आय साधनी साधिता, कोटी गुणी कोटी गुणी कोटी गुणी. जय गुरुदेव. जैसा कांते विना करणे हा संसार, जैसा कांते विना कांते विनो करणे हा संसार, चेता विना करणे हा संसार, जैसा कांते विना करीन संसार. फार गोड सांगतात. काय, सद्गुरु वाचोनी नाम नाही हाता, साधने साधिता, जैसा कांते विन करणे हा संसार, तैसा व्यापार साधनांचा. मला सांगा माय बाप, पत्नी शिवाय संसार होऊ शकत असं कधी ऐकलंय का. की पत्नी नाही पण पोरं बाळ सगळं काय सुखात आहे, चांगला संसार चाललाय आहे का. नाही,
पत्नीशिवाय जसा संसार होऊ शकत नाही, त्याचप्रमाणे संतानाशिवाय, सद्गुरूंशिवाय, महात्म्यांशिवाय, गुरुशिवाय परमार्थ होऊ शकत नाही. आणि त्या भगवंताचं नामही आपल्याला मिळू शकत, कारण हे नामदेव महाराजांचं स्वतःचं उदाहरण आहे. विसोबा खेचर भेटण्यापूर्वी नामदेव महाराजांचं देवाचं चांगलं जमत होतं, पण ज्या वेळेस देव नामदेव महाराजांना म्हणले, नामा तू मला अजून ओळखत? नामदेव महाराज कोण आहेत? फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, आणि नामदेवा हाती, ज्यांच्या हातून देवानं दूध पिलं, ज्यांच्या हातून देव जेवला, उठता बसता खाता पिता ज्यांच्या बरोबर होता देव, ते नामदेव महाराज. आणि त्याच नामदेव महाराजांना जर 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 देव म्हणत असेल तू मला ओळखत नाही, नामदेव महाराजांना काय करावं ते कळेना. विचार करू लागले लोक, ज्या पंढरपूरला ज्या देवाकडे जातात तो हा देव, त्याचंच नाव पांडुरंग आहे, त्याचंच नाव विठ्ठल आहे, आणि मी जिथे राहतोय तेच हे पंढरपूर आहे. मग देव मला असे का म्हंटले बरं की तू मला अजून ओळखत नाहीस? नामदेव महाराजांना दम निघे ना. देवाकडे गेले, देवा मला तुम्हाला ओळखण्याचं गुह्य सांगा, मला तुम्हाला ओळखण्याचं गुपित सांगा. पण देव एवढा साधा आहे का? देव म्हणला, नामा तुला गोरोबा काकांच्या घरी मुक्ताई कच्च मडक म्हणाली होती ना, ते एकदम खरंय. नामदेव महाराज म्हणले, देवा मला बाकीचं काही सांगू, मला फक्त तुम्हाला ओळखण्याचं गुह्य सांगा, गुपित सांगा. देव सांगतात, औंढ्या नागनाथला जा, तिथे शंकराच्या मंदिरामध्ये विसोबा खेचर नावाचा महात्मा आहे. तू त्यांना जाऊन माझा गुह्य विचार, ते तुला माझा गुह्य सांगतील. नामदेव महाराज पंढरपुरातून पायी पायी निघाले. मुखात विठ्ठल विठ्ठल, पांडुरंग पांडुरंग चालू आहे. कशात कशात? मुखानं. आणि डोक्यात काय असेल बरं ते गुह्य, काय असेल ते गुपित? आपलं सुद्धा असंच चाललंय. म्हातारा काठी घेऊन घराच्या बाहेर वसरीला बसतय, मधीच काठीनं कोंबड्या होसकतय. म्हातारे पप्पे शाळेत गेला का? खालच्या वावरातली मका खुरापली का? मधल्या वावरातल्या बाजरीला पाणी दिलं का? त्या नडवळच्या पाहुण्याला बरं आहे का? त्या अमक्या तमक्याच्या पुरीला पाहुणं बघा यायचं होतं ना ग, काय झालं कुणास ठाव. बरं ऐक, त्या वासराला थोडं पाणी पाच, ती शेळी सावलीत बांध, आणि त्या पिलाच्या कोंबडी उद्या ठेव. कावळ्याला लय उताडा आलाय, एक पण पिलू ठेवा ना, आणि मला वाईस तांभर पाणी आण. राम कृष्ण हरी. एवढं सगळं म्हणायचं, ह्याला बरं आहे का, ह्याला पोरगी बघायची, त्याला बघायचं, आणि शेवट काय म्हणायचं? शेवट आता असा परमार्थ केल्यावर किती जन्मात देव भेटेलो? अहो शक्य तरी आहे का? माणसाचा परमार्थच वेगळा आहे. माय बाप खालच्या भागात कार्यक्रमाला गेले, कीर्तनाच्या आधी एका काकांच्या घरी चहा पाण्याला थांबले, ज्यांनी तारीख दिली होती. आता चहा पाण्याला थांबल्यानंतर ते काका मला म्हणले, दिदे आळंदीला होती का शिकायला? म्हणलं नाही काका, आळंदीला नव्हते, आई वडिलांच्या मदतीनं म्हणलं सद्गुरूंच्या कृपेनं मी घरीच शिकले. म्हणले, दिदे म्हणले मी सुद्धा जुना माळकरी. काय सांगितलं? मी सुद्धा जुना माळकरी. मला आनंद झाला. तेवढ्यात त्यांचा मुलगा पप्पू तिथं आला. ते त्यांच्या पप्प्याला म्हणले, पप्प्या ह्यो क्या महाराजांचं आज कीर्तन आहे, तू येणार आहे ना कीर्तनाला? पप्प्या कसं करतोय? तेव्हा मी म्हंटल, काका तुमच्या पप्पूला म्हणलं माळ असेल. ते म्हणले, नाही नाही अजून बारीक आहे, ते अजून खाया पियाचा दिवस आहेत, मोठं झाले बघू. तेव्हा मी म्हंटल, काका तुमच्या पप्पूला जरी माळ नसली तरी म्हणले घरात सगळे माळकरी असतील. ते म्हणले, नाही नाही म्हणले मी एकटाच माळकरी. पण म्हणले, काय सांगू महाराज, घरात एकटाच माळकरी, पण म्हणले अख्खं घरदार माझ्या माळव टपलंय, कधी काढतोय. माझं तिथं रात्री कीर्तन झालं, रात्री मुक्काम केला, सकाळी पुन्हा बारामतीला येण्यासाठी निघालो. रात्री कीर्तनाला असलेली 4-5 मंडळी रिक्षा स्टँड पर्यंत सोडवायला आली. त्यामध्ये ते काका आणि त्यांचा पप्प्या सुद्धा होता. तेव्हा ते काका त्यांच्या पप्प्याला म्हणले, काय पप्प्या रात्री महाराजांनी कस काय कीर्तन सांगितलं? पप्प्या कसं करतोय? तेव्हा ते म्हणले, तुला जमल का? म्हणजे नाही काय पण बोलता. तेव्हा ते काका त्यांच्या पप्पूला म्हणले, करतू का लग्न महाराजाबरोबर? करतू. पप्प्या कसं करतोय? नक्की.
असं करून तो आपल्या वडिलांमागे लपून बसला. तेव्हा ते काका म्हणले, अरे जा, कीर्तन शिकविल की तुला. तर मला सांगा, ह्यांनी एवढं वर्ष झालं माळ घातलेली, पण ह्यांना माळीची किंमत कळाली असेल का हो? यांना जर माळीची किंमत कळाली असती तर ते काका त्यांच्या पप्याला म्हटले असते, पप्या महाराजांना गुरु बहीण करून घे, त्यांच्या गुरूंकडून ज्ञान प्राप्त करून घे, का करतो का लग्न. तर 15-16 वर्षाचा पप्या कुठे लग्न करणार आहे का हो? पण माणसाची वृत्ती चांगली नसली ना, चांगले विचार डोक्यात येत. आणि बघा, मी त्यांना काका असं म्हटलं होतं. आपल्यात काका कुणाला म्हणतात? मावशीच्या नवऱ्याला आणि चुलत्याला. मग चुलत्याची मुलं माझी कोण झाली? मावशीची मुलं माझी कोण झाली? पण त्या काकांनी दुसरंच नातं लावलं होतं. तेव्हापासून कानाला चिमटा घेतला. कुणाला काका तर म्हणायचंच नाही, मामा तर विषय सोडून द्या. म्हणून परमार्थ फार वेगळा आहे. पण मला सांगा, आपण कुठे आलो होतो? झालं गेलं हे असं आहे. संसारातलं थोडं काय चांगलं निघालं, संसारातला थोडा विषय निघाला की झालं, परमार्थात काय चाललंय काही घेणं देणं राहत. नामदेव महाराज पंढरपुरावरून औंढ्या नागनाथला पायी पायी निघाले. मुखात विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पांडुरंग हे चालू आहे आणि डोक्यात ते गुह्य काय असेल काय गोपे. आणि ह्याच नादात औंढ्या नागनाथला जाऊन पोहोचले. तिथे गेल्यानंतर शंकराच्या मंदिराच्या पायरीचं दर्शन घेतलं आणि आतमध्ये प्रवेश केला. समोरचं दृश्य पाहून नामदेव महाराजांचं डोकं हल्लं. का? एक म्हातारा माणूस महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपला होता. नामदेव महाराज म्हणाले, म्हातारा झालाय की पार, तरी पण कळा नव्हे, पिंडीवर पाय ठेवून कुठं झोपतात का? विसोबा खिचर म्हणाले, वय झाल्यामुळं पाय उचलत नाहीत, तेवढं पाय उचलून खाली ठेव. नामदेव महाराजांनी पाय धरले आणि खाली ठेवायला लागले. तेवढ्यात खाली महादेवाची पिंड तयार झाली. असं नामदेव महाराजांनी 2-3 वेळा केलंय. आणि मग नामदेव महाराज काय समजायचे ते समजले. पाय धरून रडायला लागले, माफी मागितली, क्षमा मागितली. त्यावेळेस विसोबा केचर म्हटले, नामा तुला देवानंच इकडं पाठवलंय ना? होय स्वामी, मला देवानंच इकडं पाठवलंय. विसोबा खिचरांनी नामदेव महाराजांना ते नाम दिलं आणि त्याच जागेवर बसून त्या नामाचं चिंतन करायला सांगितलं. म्हणून तर तुकोबाराय माझे फार गोड सांगतात पहा. तुका म्हणी तुम्हा, तुका म्हणी तुम्हा, तुका म्हणी तुम्हा, सांगतो मी खून. तुका म्हणी तुम्हा, तुका म्हणी तुम्हा, तुका म्हणी तुम्हा, सांगतो मी खून. तुका म्हणे तुम्हा, हरी तुका म्हणे तुम्हा, तुका म्हणे तुम्हा, सांगतो मी कोण. तुका म्हणे तुम्हा, तुका म्हणे तुम्हा, तुका म्हणे तुम्हा, सांगतो मी कोण. देवासी ते ध्यान लावणी बैसा, देवासी ते ध्यान लावणी बैसा, आपुलिये गारी, आपुलिये गार्या, आपुलिये गारी वैदवोनी बैसा, आपुलिये गारी, आपुलिये गारी, आपुलिये गारी वैदवोनी बैसा. आपुलिये 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 वैदवोनी बैसा, आपुलिये 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 कैसा कोणी वैसा. वा, खूप गोड. तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे तुम्हा,
सांग तुम्ही खून देवासीचे ध्यान लावणी वैस आपले घरी मैंद होणी वैस कसं ठाईच बैसुनी करा एक चित्त आवडी अनंत न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. पुढे चिंतनाने नामदेव महाराजांच्या चित्तात बदल झाला. नामदेव महाराजांना देव आपल्याच जवळ असल्याचा अनुभव झाला. कसा? नामदेव महाराजांच्या ताटातली भाकरी कुत्र्यानं पळवली. कुणी? कुत्र्यानं. आता आपण त्याच्या जागेवर असतो तर काय केलं असतं? बोला, काय केलं असतं? नामदेव महाराजांनी काय केलं? जशी भाकरी पळवली ना, ताटातली राहिलेली तुपाची वाटी घेतली आणि त्या कुत्र्याच्या माग पळायला लागले. देवा, कोरडी भाकरी खाऊ नका, त्याच्या बरोबर तूप पण घ्या. अहो, आपण जा असतो ना, दगड तर बाजूलाच राहिला, दिसल त्याने हाणला असत. हा फरक आहे. नामदेव महाराजांना प्रत्येक जनिवनी असणाऱ्या आत्मतत्वामध्ये तो भगवंत दिसलाय आणि त्याच्यामुळे नामदेव महाराजांचं भाग्य उदयाला आलं. नामदेव महाराज मोक्षाच्या ओळीत जाऊन बसले आणि असे नामदेव महाराज गुरु आज्ञेमध्ये राहून हरिभक्त झाले. अभंगाचं तिसरं शरण. मोक्षे रे केला भाग्य विनटला, मोक्ष रे केला भाग्य विनटला, मोक्ष रे खियाला भाग्य विनटला, मोक्ष रे खियाला भाग्य विनटला, मोक्ष रे केला भाग्य विनटला, मोक्ष रे केला भाग्य विनटला, मोक्ष रे खियाला भाग्य विनटला, मोक्ष रे खियाला, मोक्ष रे खियाला भाग्य विनटला. साधू चांगीला हरी भक्त, साधू चांगीला हरी भक्त, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना. साधू चांगीला हरी भक्त, साधू चांगीला हरी भक्त, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी आता आपण सर्वजण मिळून त्या ठिकाणं मुखानं टाळी आणि हातानं कीर्तनात बसलाय ना, मुखानं आणि हातानं मग घ्या की विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, 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 हरी हरी बोला पुंडलिक वंदनी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली जगदीश्वर जगद्गुरु